नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सोबतच तुम्हाला नवीन वर्षांच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आता लेटेस्ट मध्ये काय झालंय की तुम्ही नवीन पॅटर्नने तयारी सुरू केली आहे आणि या पॅटर्नने तयारी सुरू केल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की सर नेमकी प्रिलिम्स केव्हा सुरू करायची. आणि दुसरा प्रश्न असा आहे की सर आमचं मेन्सचं वाचायचं बाकी आहे, ऑप्शनल काही लोकांचा आणखीन ठरलेला नाहीये. सो नेमकं काय करायचं, टाइमचं मॅनेजमेंट कसं करायचं याच्याबद्दल मी एक 6 ते 7 व्हिडिओज टाकणार आहे. त्या सिरीज मधला हा पहिलं लेक्चर आहे. पहिलं लेक्चर काय आहे, यामध्ये मी तुम्हाला 15 जानेवारी पासून ते तुमच्या एक्झामच्या डेट पर्यंतची स्ट्रॅटेजी डिस्कस करणार आहे की नेमकं तुम्ही काय करावं. बरोबर आहे. आता तसं टेक्निकली पाहायला गेलं तर हा जो पॅटर्न मी सांगणार आहे हा एमपीएससी करणाऱ्या व युपीएससी करणाऱ्या दोघांनाही सेम पद्धतीने लागू होईल. थोडाफार जो फरक असेल तो मी नंतर सांगाल. टेक्निकली लक्षात घ्या की तुम्ही सुरुवात कुठून करावी. तर मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही पूर्व परीक्षेची तयारी करताना त्यामुळे आणखीन एक महत्वाची गोष्ट, ही स्ट्रॅटेजी कोणासाठी आहे, ज्या विद्यार्थ्यांचा 2023 हा अटेम्प्ट यांच्यासाठी स्ट्रॅटेजी आहे. 24 वाल्यांसाठी मी वेगळी स्ट्रॅटेजीचा वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. ही स्ट्रॅटेजी फक्त 2023 ला ज्यांचा अटेम्प्ट आहे त्या विद्यार्थ्यांसाठीची स्ट्रॅटेजी आहे. बरोबर आहे. आता सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची, तुमचा किती अभ्यास झाला आहे, ऑप्शनल किती वाचून झाला आहे, इथिक्स किती वाचून झाला आहे, जीएस किती बाकी आहे, आन्सर रायटिंग किती झाले, सगळ्या गोष्टी डोक्यातनं काढून टाका. 100% सगळ्याच्या सगळ्या गोष्टी डोक्यातनं काढून टाका. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता जे मी सांगतोय प्रत्येक वाक्य महत्वाचं आहे, कोणतेही आजूबाजूचं वाक्य नाहीये. आणि सोबतच मी तुमचे काही गैरसमज सुद्धा दूर करणार आहे, कारण खूप सगळे विद्यार्थी मला भेटायला येतात आणि त्यांचे खूप सगळे प्रश्न असतात. मी सगळे प्रश्न लिहून आणले, त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा मी या लेक्चरच्या शेवटी देणार आहे. मे बी असं होईल की तुमच्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला त्यामध्ये मिळेल. पहा, सगळ्यात पहिली गोष्ट, 15 जानेवारी लक्षात ठेवा, 15 जानेवारी 2023 पासून इथिक्सचा अभ्यास, ऑप्शनलचा अभ्यास, तुमच्या नॉन कन्व्हेन्शनल जीएसचा अभ्यास किंवा एसएचा अभ्यास, हा सगळा अभ्यास 100% थांबवायचा. परत एकदा सांगतो, 15 जानेवारी 2023 पासून तुमचे क्लास सुरू असतील, थोडाफार सिलेबस बाकी असेल, काहीतरी वर्कआउट करणं बाकी असेल, ते तुम्ही अटेंड करत राहा. पण लक्षात घ्या, 15 जानेवारी 2023 पासून तुम्ही फक्त बाकीचे लेक्चर अटेंड करा. मात्र 15 जानेवारी 2023 पासून तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी थांबवायला हव्या आणि तुम्ही 100% फोकस हा कुठं करायला हवा, पूर्व परीक्षेकडे करायला हवा. कुठं करायला हवा, प्रिलिम्सच्या एक्झामिनेशन कडे करायला हवा. परत एकदा सांगतो, तुमची जी प्रिलिम्सची एक्झामिनेशन आहे त्या एक्झामिनेशनची तयारी तुम्ही 15 जानेवारी पासून सुरू करायला हवी. जर तुम्ही 15 जानेवारी पासून तयारी जर सुरू केली तर त्या केसमध्ये तुम्हाला जानेवारी एंडला कुठंतरी सिरियसनेस येईल. नॉर्मली आपल्याकडे भरपूर वेळ आहे, वेळ कमी अशातला भाग नाहीये. मात्र थिअरॉटिकली तुम्ही सगळ्यांनी 15 जानेवारी पासून या पूर्व परीक्षेची तयारी सुरू करायला हवी. आता महत्वाची गोष्ट, ही पूर्व परीक्षा काय झालीये, ही नवीन विद्यार्थ्यांसाठी सुद्धा नवीन आहे, जुन्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा नवीन आहे. का? कारण पॅटर्न बदललेला आहे. खूप मोठा बदल झालेला नाहीये. पेपर तोच असणार आहे, सिलेबस सगळा सेम असणार आहे. मार्केटमध्ये काय असतं की खूप सगळे लोक असं काहीही बदल घडला की खूप मोठ्या अव्वाच्या सव्वा गप्पा मारतात. तुम्हाला आठवत असेल, पहा, आपण या वर्षी म्हणजे 2022 ला सीसॅटचा पेपर क्वालिफाईंग केला, बरोबर आहे, युपीएससीच्या धर्तीवरती. आणि मग मार्केटमध्ये सगळ्यांनी सांगायला सुरू केलं, पेपर खूप अवघड येईल, सीसॅट खूप अवघड येईल, तुम्ही काय पासच होणार नाही, काय होणार नाही, सीसॅट एवढा अवघड पेपर कोणताच, सगळं मार्केटमध्ये फिरायला सुरू झालं. लोकांनी त्याच्यावरती ढिगाणी सेमिनार घेतले आणि काय घडलं, साधा सोपा पेपर आला. खूप सगळ्या लोकांना वाटलं सीसॅट अवघड येईल, माझा अटेम्प्ट जाईल. सो खूप सगळ्या लोकांनी अटेम्प्ट स्किप केला. त्यांनी नंतर कपाळावर हात मारून घेतला, कारण एवढ्या जास्त जागा असणारी परीक्षा होती. आलं लक्षात? त्यामुळे ट्राय टू कंट्रोल ओनली दोज थिंग्स विच आर इन युअर हँड. ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत त्यावरच नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. इतर कोणत्याही गोष्टीवरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू नका. म्हणून पेपर कसा येईल, काय होईल याकडे लक्ष घालू नका. फक्त एक लक्षात घ्या, 15 जानेवारी पासून तुम्हाला 100% प्रिलिम्स कडे फोकस करायचा आहे. मग सुरुवात कुठून करायची, सगळ्यात अगोदर पॅटर्न समजून घ्या. परत एकदा समजून घ्या. तुम्हाला जरी माहित असला तरी सुद्धा सिलेबस मधला प्रत्येक मुद्दा, प्रत्येक पॉइंट परत एकदा वाचा, प्रिलिम्सच्या सिलेबस मधला, आणि पॅटर्न नेमका काय आहे समजून घ्या. हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, एमसीक्यू सोडवायचे आहेत. लक्षात ठेवा, ही परीक्षा कशाची आहे, एमसीक्यू ची आहे.
तुमची मुख्य परीक्षा लेखी आहे आणि तुमची पूर्वची परीक्षा ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यामुळे महत्वाचं काय आहे, ही परीक्षा MCQ ची असल्यामुळे तुम्हाला MCQ च्या अनुषंगाने अभ्यास करायचा आहे. अभ्यास कसा करायचा आहे यावर मी सेपरेट व्हिडिओ घेणार आहे. फक्त लक्षात घ्या, परीक्षा MCQ ची आहे. मग सुरुवात कुठून करायची, तर मी तुम्हाला सांगेल सगळ्यात अगोदर आयोगाचे PYQ सोडवायला घ्या. प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी या. किती वर्षांचे? 5 वर्षांचे. 5 वर्षांचे सॉल्व्ह करण्यासाठी या. मग इथं पहिला महत्वाचा तुम्हाला प्रश्न पडेल की सर आमचा अभ्यास काहीच नाही, आम्हाला काहीच येत नाही, मग आम्ही PYQ सोडवायला घेतो, जर टेन्शन आलं तर काय? मला सांगा, तुम्ही आता काय म्हणताय, तुमचा अभ्यास काहीच नाहीये, तुम्ही याबद्दल काही वाचलं नाहीये, तुम्ही प्रिलिम्सचा क्लास केला नाहीये, मग 0 पडलं तर काय? माझं काय म्हणणं आहे, तुम्ही जर अभ्यासच केला नाही तर किती मार्क पडायला हवे? 0 पडायला हवे. वर जे काय 2-3 पडतील ते बोनस आहे ना. 10 अभ्यास केला 10 मार्क पडावे, 15 अभ्यास केला 15 मार्क पडावे. मग जर तुमचा अभ्यासच 0 असेल तर मला सांगा, मग त्या केसमध्ये मार्क पण किती पडायला हवे? 0च पडायला हवे. सो महत्वाची गोष्ट, हे पेपर फक्त सोडवायचे, यांच्या स्कोरचा काहीही विचार करायचा नाही. यांच्या स्कोरचा बिलकुल विचार करायचा नाही, कोणत्याही पद्धतीने विचार करायचा नाही. मी परत एकदा सांगतोय, MCQ नाही सोडवायचं, तुम्हाला प्रॉपर पेपर सोडवायचा आहे. तुम्हाला प्रॉपर पेपर सोडवायचा आहे, तो पण पेपर तुम्हाला वेळ लावून सोडवायचा आहे. सध्या आपण काय करूया, राज्यसेवेचेच पेपर सोडवूया, 1 महिन्यानंतर मग आपण UPSCच्या पेपरकडे जाऊया. सध्या मात्र आपण फक्त राज्यसेवेचेच पेपर सोडूया. आता UPSCच्या पेपरला हात लावू नका. तर राज्यसेवेचे 5 वर्षांचे कोणता पेपर? GS चा पेपर आणि CSAT चा पेपर, दोन्ही पेपर सोडवा. माझं म्हणणं आहे की समजा तुम्ही 15 तारखेला अभ्यासाला सुरुवात केली, तर काय करा, 15 तारखेपासून पुढचे 3-4 दिवस प्रिलिम्सच्या मानसिकतेत पुस्तकं गोळा करण्यात, काय वाचायचंय काय नाही, शिक्षकांना भेटण्यात, मेंटरशिप घेण्यात, गोष्टी करण्यात थोडाफार वेळ जाईल. समजा 20 तारखेपासून, 20 तारखेपासून काय करायचं, 20 तारखेला GS चा पेपर घ्यायचा, 21 तारखेला CSAT चा पेपर घ्यायचा, मग 22 तारखेला ब्रेक द्यायचा. बरोबर आहे. त्यानंतर परत मग 23 तारखेला GS चा पेपर घ्यायचा, 24 ला CSAT चा पेपर घ्यायचा, 25 तारखेला ब्रेक द्यायचा. असं काय करा, आणि हा पेपर तुम्ही काय करा, तुमच्या सोयीने संध्याकाळच्या वेळेला किंवा दुपारच्या वेळेला सोडवा. हा पेपर सोडवणं खूप जास्त महत्वाचं आहे. फक्त हा पेपर सोडून झाल्यानंतर तुम्ही स्वतःचा स्कोर बिलकुल जज करायचा नाही. खूप कमी मार्क पडले तर आता माझं कसं होईल, मला जमल का, किंवा खूप जास्त मार्क पडले, हा तर काय सोपा पेपर आहे, मी खूप सहज पास होईल. गैरसमज पण नको, अति आत्मविश्वास पण नको, स्वतःबद्दल अंडर परफॉर्मन्स गोष्ट सुद्धा नको. हे पेपर फक्त तुम्हाला या परीक्षेची व्याप्ती समजण्यासाठी आहेत, कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात हे समजण्यासाठी आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला सांगेल, ज्यावेळी तुम्ही हे 5 वर्षांचे पेपर सोडवाल, ठीक आहे, तुमची उत्तरं जरी करेक्ट नाही आली तरी तुमच्या लक्षात येईल की आकडेवारीवर कमी प्रश्न असतात, मनुष्यांच्या नावावरती कमी प्रश्न असतात, सणावळीवरती, वर्षावरती, आकड्यांवरती खूप कमी प्रश्न असतात. प्रश्न कशावरती असतात? कन्सेप्च्युअल असतात, अंडरस्टँडिंग वरती असतात. पाठांतरावरती पूर्व परीक्षेमध्ये खूप कमी प्रश्न असतात. पाठांतरावरचे प्रश्न ग्रुप B आणि ग्रुप C मध्ये असतात. इव्हन तुम्हाला ही फिलिंग येईल की अरे 5 पेपर सोडल्यानंतर मला स्वतःला वाटतं की परीक्षा सोपी आहे. कॉमन सेन्स जर वापरला, लॉजिक जर वापरलं तर माझी उत्तरं करेक्ट येऊ शकतात. तो कॉन्फिडन्स येण्यासाठी हे पेपर तुम्हाला सोडवायचे आहेत. तुमचा स्कोर किती येतो पहा, तुम्ही 0 अभ्यास केला असेल तर तुमचा स्कोर सुद्धा 0 यायला हवा. जर तुम्हाला 0 पेक्षा 1 जरी मार्क जास्त पडला तर लक्षात ठेवा, तो तुमच्यासाठी काय आहे? बोनस आहे. काय आहे? बोनस आहे. राहील लक्षात. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट काय करायची, पेपर वेळ लावून सोडवायची आहे. दुपारची वेळ, संध्याकाळची वेळ, कोणत्या काळ पण 2 तास वेळ द्यायचा आहे. त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट, आता पेपर सोडून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, स्कोर नाही चेक करायचा आहे, मात्र तुम्हाला हे पाहायचं की तुमचे किती नाही, तुमचे कोणते प्रश्न करेक्ट आले. म्हणून मला स्कोर नाही, कोणते प्रश्न करेक्ट आले आणि तुमचे कोणते प्रश्न चुकले हे तुम्हाला चेक करायचे. काय करायचं, कोणते प्रश्न करेक्ट आले आणि कोणते प्रश्न चुकले हे तुम्हाला चेक करायचं आहे. आता हे चेक करताना काय लक्षात घ्या, समजा तुमचे जे करेक्ट आलेले प्रश्न आहेत, तुम्हाला माहित असलेला, आता पहा तुम्ही 5-6 महिने झाला अभ्यास करत असाल, या तुम्हाला सिलेबसचा काही पॉईंट माहित आहे आणि माहित असलेल्या गोष्टीमधनं जर तुमचे प्रश्न करेक्ट येत असतील तर लक्षात घ्या की ही चांगली बाब आहे की तुम्ही जो वाचलंय हे तुम्हाला खूप चांगलं जमतंय, हे चांगली गोष्ट आहे. पण जो तुम्ही वाचलेला भाग नाहीये त्यातनं जर तुमचे प्रश्न करेक्ट आले तर हा प्रश्न का करेक्ट आला हे चेक करणं गरजेचं आहे.
तुम्ही या ठिकाणी लॉजिक लावलं का, तुम्ही अंदाजे पंचे मारलं का, मग अंदाजे पंचे कोणत्या टाईपचं मारलं, असं तुमचं किती वेळा बरोबर येऊ शकतं, याचा अनालिसिसवर याला वेळ द्या, हे खूप महत्वाचं आहे. लक्षात घ्या, 40% प्रश्न असे असतात ज्यांचा आणि सिलेबसचा अर्थार्थी काहीही संबंध नसतो. तुम्हाला त्या ठिकाणी ते 40% प्रश्न हे तुमच्या अंडरस्टँडिंगच्या आधारावरतीच सॉल्व्ह करावे लागतात. सो का करेक्ट आले हे तुम्हाला चेक करायचं. चुकलेले प्रश्न, तुम्हाला जे अननोन प्रश्न आहेत हे चुकले तर नॅचरल आहे. जो भाग मी वाचलेलाच नाहीये, ज्याबद्दल मला काहीच माहित नाहीये, त्याबद्दल जर माझा प्रश्न चुकत असेल तर हे करेक्ट आहे. पण तुम्ही वाचलेला भाग आहे, तुम्हाला वाटतं हे माझं महत्वाचं आहे, पण कुठंतरी माझं घाईत चुकलं, सिली मिस्टेक करताना चुकलं, तर तुम्ही विचार करणं गरजेचं आहे की मी वाचलेला भाग कसं काय चुकला. हा, इन्फॉर्मेशन चुकली, आकडेवारी चुकली, व्यक्ती चुकला, सनावळी चुकली, हे समजून घेऊ शकतो, कारण ते इतक्यात लक्षात राहणार नाहीये. पुढच्या 3-4 महिने त्या प्रोसेसमधनं गोष्टी सहज लक्षात राहणार आहेत. पण तरी सुद्धा तुमचा इझी प्रश्न चुकला का, तुमच्या घाईमुळे किंवा तुम्ही चुकीचं घाईने वाचन करण्यामुळे किंवा तुमच्या सिली मिस्टेकमुळे जर तुमचे प्रश्न चुकत असतील तर हे तुम्ही टाळायला हवं. सो हे अनालिसिस तुम्हाला करायचं. पहा, लक्षात घ्या, परत एकदा सांगतो, तुमचे किती प्रश्न करेक्ट आले आणि किती प्रश्न चुकले याला काहीही अर्थ नाही. तुमचे कोणते प्रश्न करेक्ट आले आणि हे प्रश्न का करेक्ट आले, तुमचे कोणते प्रश्न चुकले आणि हे प्रश्न का चुकले, याबद्दल तुम्हाला क्लॅरिटी असणं अत्यंत आवश्यक आहे. राहील लक्षात. सो सगळ्यात पहिलं काम म्हणजे याचा अर्थ तुम्ही रोज प्रश्न सोडत बसा असं नाही. 2 तास प्रश्न सोडवायचे आणि त्यानंतर 2 तास त्याच्या अनालिसिस साठी द्यायचं. जर समजा तुम्हाला हे अनालिसिस कसं करायचं कळलं नाही तर आपल्या क्लासमध्ये जी सध्या पर्सनल मेंटरशिपची बॅच सुरू आहे, तुम्ही तुमच्या फॅकल्टीला जाऊन भेटा, ते तुम्हाला प्रॉपर गाईड करतील की नेमकं काय करायचंय काय नाही करायचं ते. सो आलं लक्षात. सो हे झालं तुमचं अनालिसिसचा भाग. आता पुढची महत्वाची गोष्ट, हा अनालिसिस झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला कोणतंही क्रेडिट पुस्तक घ्यायचंय पूर्व परीक्षा विश्लेषणाचं. ज्ञानदीपचं मोहन देसले आणि मी स्वतः लिहिलेलं एक ज्ञानदीपचं पूर्व परीक्षा विश्लेषणाचे पुस्तक आहे. त्याचं अपडेटेड व्हर्जन येईल काही दिवसातच. ज्ञानदीप पूर्व परीक्षा विश्लेषण हे पुस्तक घ्यायचं आणि मार्कांनुसार टॉपिकचं डिव्हिजन करायचं. हाय स्कोरिंग टॉपिक कोणते, मीडियम स्कोरिंग टॉपिक कोणते, लो स्कोरिंग टॉपिक कोणते, यावर आपण लगेच काम करणार नाहीयेत, यावर आपण एका महिन्यानंतर काम करणार आहेत. पण तुम्हाला एक बेसिक आयडिया असावी की हा टॉपिक स्कोरिंग आहे. लोकसंख्या कंटिन्यू स्कोरिंग टॉपिक आहे, पंचवार्षिक योजना कंटिन्यू स्कोरिंग टॉपिक आहे, ट्रिटीज आणि कन्व्हेन्शन कंटिन्यू स्कोरिंग टॉपिक आहे. सो हाय स्कोरिंग टॉपिक कोणते आहेत, मीडियम स्कोरिंग कोणते आहेत, लो स्कोरिंग कोणते आहेत, हे मोहन देसले यांच्या पुस्तकातून तुम्हाला चित्र क्लिअर होऊन जाईल. मग या हाय स्कोरिंग टॉपिक पैकी कोणते टॉपिक तुम्हाला इझी जातात, कोणते टॉपिक तुम्हाला डिफिकल्ट जातात. 2 कलरचे हायलायटर घ्यायचे. इझी टॉपिकला ग्रीन कलरने हायलाइट करायचं, डिफिकल्ट टॉपिकला रेड कलरने हायलाइट करायचं. का की जेणेकरून तुम्हाला हे होईल की हा टॉपिक आपल्याला डिफिकल्ट जातो पण हा हाय स्कोरिंग आहे. डिफिकल्ट टॉपिक आहे मात्र हाय स्कोरिंग आहे, सो याच्यावर आपण काम करायला हवं. बरोबर आहे. मीडियम टॉपिक आहे, इझी आहे, जमतंय, डिफिकल्ट आहे, याच्यावर मीडियम काम करायला हवं. पण लो स्कोरिंग टॉपिक आहे ज्यावर काही प्रश्न येत नाहीत आणि हा आपल्याला डिफिकल्ट जातो, तर मग आपण काय करूया, आपण याला स्किप करून टाकूया. याला खूप जास्त वेळ द्यायची नको. का, कारण शेवटी अभ्यास करताना महत्वाचं काय, तुम्ही किती तास किती वेळ अभ्यास करता याला काहीही महत्वाचं नाही. तुम्हाला मार्क येतात की नाही हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि मार्क येण्यासाठी तुम्हाला इनपुट आउटपुट रेशिओ हा चेक करणं खूप जास्त गरजेचं आहे. इनपुट आउटपुट रेशिओ म्हणजे तुम्ही त्या टॉपिकला किती वेळ दिला असता तुम्हाला किती मार्क्स येऊ शकतात याचं विश्लेषण करणं म्हणजे इनपुट आउटपुट रेशिओ. हाय स्कोरिंग, मीडियम स्कोरिंग, लो स्कोरिंग. मित्रांनो, हे खूप हसत खेळत करायचंय, खूप वॉटर टाईट नाही करायचंय, खूप टेन्शन घेऊन नाही करायचंय. ही सुरुवात आहे, हा तुमचा पहिला अटेम्प्ट आहे. त्यामुळे काय, तुम्हाला हसत खेळत समजून घेऊन करायचं. पण लक्षात घ्या, तुम्ही पुस्तकं वाचण्यापेक्षा जोपर्यंत काय महत्वाचं आहे काय महत्वाचं नाही, कशावर फोकस करायला हवा हे जोपर्यंत तुम्ही ठरवत नाहीत तोपर्यंत तुमचे मार्क्स येणार नाहीत, तोपर्यंत तुमचे प्रिलिम्स येणार नाही. लक्षात ठेवा, प्रिलिम्स पास होणं यासाठी अभ्यास महत्वाचा नाहीये. प्रिलिम्स पास होणं ही एक कला आहे. इट इज अन आर्ट. यामध्ये तुम्हाला कुठं स्कोर येऊ शकतो हे खूप जेन्युइनली खूप समजून घेऊन करणं खूप जास्त आवश्यक आहे. आता हे झाल्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट ती म्हणजे काय, तर तुम्हाला तुमच्या प्राथमिकता ठरवायच्या. आणि हे पेपर सोडून होत असताना सोबतच तुम्हाला स्टेट बोर्डची पुस्तकं सुद्धा वाचायला घ्यायची आहेत. स्टेट बोर्डची पुस्तकं वाचायला घ्यायची आहेत. आणि हे झाल्यानंतर लक्षात ठेवा, तुमची प्रिलिम्स ज्या तारखेला आहे त्या तारखेपर्यंत तुम्हाला रिअलिस्टिक टार्गेट ठेवायचं आहे.
एका विषयाचे 2 पुस्तकं वाचायचं टार्गेट ठेवता, महिना झाले की लक्षात येतं एकच वाचून होत नाही, मग दुसरं पुस्तक सोडून देता, हळूहळू तुमचा कॉन्फिडन्स कमी व्हायला सुरू होतो. सो मित्रांनो, लक्षात ठेवा, या कलेमधलं सगळ्यात महत्वाचा गुणधर्म काय आहे, तुम्ही तुमच्या अभ्यासाचा, वाचनाचा, MCQचा, स्कोरचा रिअलिस्टिक टार्गेट ठेवायला हवं. रिअलिस्टिक याचा अर्थ निराशावादी नाही. रिअलिस्टिक म्हणजे काय, की मला आता सध्या किती मार्क पडू शकतात, 2 महिन्यानं किती पडू शकतात, सो मला कुठपर्यंत घेऊन जायचंय, इथपर्यंत स्कोर येण्यासाठी मला काय करावं लागेल, याच्यावर तुम्ही काम करणं म्हणजे रिअलिस्टिक टार्गेट ठेवणं. मी फक्त ब्रीफ इंट्रोडक्शन देतो, सुरुवात कुठून करायची. 2च महत्वाच्या गोष्टी मी सांगितल्यात, GS चे पेपर सोडविणं, CSAT चे पेपर सोडविणं, त्यांचं विश्लेषण करणं, त्यांचं मार्कांनुसार विश्लेषण करणं, स्टेट बोर्डची पुस्तकं वाचायला घेणं. आणि हे झाल्यानंतर आता पहा तुम्हाला काय करायचंय. तर मी इथं सगळ्यात पहिली स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगतो. 15 जानेवारी पासून ते 15 फेब्रुवारी पहिला महिना खूप हलका फुलका असायला हवा. पहिल्या महिन्यात जर तुम्ही खूप जास्त स्वतःला ओढायला सुरू केलं तर दुसऱ्या महिन्यामध्ये डिप्रेशन येतं, टेन्शन येतं आणि मग तुमचा अभ्यास होणं बंद होतं. सो पहिला महिना प्रचंड हलका फुलका असायला हवा, हे लक्षात ठेवा. या पहिल्या महिन्यामध्ये PYQ चे पेपर सोडवणं, स्टेट बोर्ड वाचायला घेणं आणि कोणतेही 2 सब्जेक्ट जे तुम्हाला डिफिकल्ट वाटतात पूर्ण वाचायचे नाहीयेत. सगळं संपवायचं टार्गेट ठेवायचं नाही. जेवढं शक्य असेल तेवढं तुम्हाला वाचायचं आहे, जेवढे पॉसिबल आहे तेवढं तुम्हाला वाचायचं आहे. कोणतेही 2 सब्जेक्ट जे तुम्हाला डिफिकल्ट जातात, मात्र हे कसे आहेत, हे स्कोरिंग आहेत, हे तुम्हाला रिडिंगला घ्यायचं आहे. त्यानंतर 15 फेब्रुवारी ते एप्रिल एंड तुम्हाला काय करायचंय, काय स्ट्रॅटेजी हे मी डिस्कस करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. 1 मे ते तुमची एक्झामची डेट, यामध्ये तुम्ही फक्त रिव्हिजन द्यायचंय, 100% फक्त रिव्हिजन द्यायचंय. आता या ठिकाणी काय होईल की काही विद्यार्थ्यांचं 1 मे पर्यंत सगळं वाचून होणार नाहीये. सो तुम्हाला रिव्हिजन काय करायचंय, पहिले 10-15 दिवस 30%, 40% असं वाढत जायचंय. पण लक्षात घ्या, मानसिकता ठेवा, 1 मे पासून जर तुम्हाला रिव्हिजन करायचं असेल तर तुम्हाला 15 जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल जवळपास 105 दिवस आहेत अभ्यासाला. 105 दिवस प्लस वरचे 30 दिवस म्हणजे तुम्हाला टोटल 135 दिवस मिळतात. 105 दिवस अभ्यासाला, 30 दिवस रिव्हिजनला. या स्ट्रॅटेजीने जर गेलात तर तुमचा नक्की रिझल्ट येईल. कुठेही काही अडचण आली तर तुमच्या क्लास मेंटर जे फॅकल्टी तुम्हाला अलॉट केलेले आहेत, या प्रत्येक फॅकल्टीला भेटून हा प्लॅन परत एकदा डिस्कस करा. जर त्या ठिकाणी रिझॉल्व्ह नाही झाला तर तुम्ही मला कॉल करा किंवा तुम्ही ऑफिसला येऊन भेटा, आपण त्यावर चर्चा करू. पण या पद्धतीने तुम्ही वर्कआउट करणं गरजेचं आहे. लगे पटकन पळत जाऊन पुस्तकं घेण्याची घाई करू नका, थोडासा पेशन्स ठेवा. आपण हळूहळू या सगळ्या गोष्टींना वर्कआउट करणार आहोत. राईट. आता मी तुमचे काही गैरसमज दूर करणार आहे, जे तुम्हाला मी लिहून आणले सगळे गैरसमज. सगळे पहा, सगळ्यात पहिला गैरसमज आहे, खूप सगळे विद्यार्थी मला फोन करतात किंवा भेटायला म्हणतात, सर माझ्याकडे फक्त 3च महिने आहेत आणि मला काहीही करून प्रिलिम्स काढायची आहे. तर लक्षात घ्या, 3 महिन्यात प्रिलिम्स निघते किंवा निघत नाही देव जाणो, तुमच्यासाठी निघतही असेल, पण काहीही करून प्रिलिम्स निघत नसते. प्रिलिम्स काढण्यासाठी सिलेबस माहीत असावा, प्रश्नपत्रिका माहीत असावे, पुस्तकं माहीत असावे, ते वाचन झालेलं असावं, त्यांचं रिव्हिजन करावं. त्यामुळे मला काहीही करून 3 महिन्यात पूर्व परीक्षा काढायचीच आहे, हा गैरसमज काढून टाका. ही परीक्षा आहे, या परीक्षेला रिव्हर्स इंजिनिअरिंग करा, गोष्टी समजून घ्या. तुम्हाला जसा वेळ देता येईल तसा वेळ द्या, गोष्टी समजून घ्या. घाई जर कराल तर रिझल्ट कधीही येणार नाही. सो 3च महिन्यात, 4च महिन्यात, यावर्षी काही केलं तरी मला परीक्षा पास होणं गरजेचं, या मानसिकतेने येऊ नका. या मानसिकतेनं फ्रस्ट्रेशन आणि टेन्शन सोडलं तर काहीही येणार नाही. त्यानंतर दुसरा आणखीन एक वर्ग ज्यांचा म्हणणे, सर काहीही करायचंय पण मला पहिल्या अटेम्प्टलाच पोस्ट काढायची आहे. नक्की तुम्हाला पहिल्या अटेम्प्टलाच पोस्ट मिळेल, पण परत काहीही करून पोस्ट मिळत नाही. त्यासाठी रिअलिस्टिक अप्रोच ठेवून अभ्यास करावा लागतो, प्रॅक्टिकल अभ्यास करावा लागतो. आणखीन एक वर्ग जो म्हणतो, सर माझी 24 तास अभ्यासाची तयारी आहे. अरे मित्रांनो, 24 तास अभ्यास करून जर कोणी पास झालं असतं तर सगळ्यांनी जबरदस्ती 24 तास जागे राहून पास झाले असते की नाही. मला सांगा, तुम्ही किती तास अभ्यास केला यावर निकाल ठरतो का? नाही, त्यावर निकाल नाही ठरत. निकाल कशावर ठरतो? मी जो पॅटर्न सांगतोय त्यावर निकाल ठरतो, तुमच्या मेंटरशिपवर निकाल ठरतो. तुम्ही किती तास अभ्यास करता यावर निकाल नाही ठरत. यामधनं फक्त काय होतं, तुम्ही डिमोटिवेट होत जाता आणि तुमचं फ्रस्ट्रेशन लेवल वाढत जातं. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट, वेळेचं, काळाचं टार्गेट ठेवायचं नाही. हा, ऑनेस्टी महत्वाची, सिन्सिअरिटी महत्वाची.
त्यानंतर 15 जानेवारी नंतर काही लोकांचं सर काही दिवस आणखी मुख्य करून बघतो, थोडे दिवस मुख्य करून बघतो. करा, तुम्हाला माझं काही बंधन नाहीये. पण माझं प्रामाणिक मत आहे की ज्यांची कुणाची लाईफ टाईम मधली पहिली प्रिलिम्स आहे 2023ला, आपला मुख्यचा अभ्यास होतच राहील, पण त्यांनी सगळ्यांनी 15 जानेवारी नंतर 100% फक्त क्लास अटेंड करायचे. बाकी सगळा 100% फोकस हा फक्त आणि फक्त पूर्व परीक्षेवरती ठेवायचा. आणखीन एक प्रश्न असतो, सर माझं हे पुस्तक किती दिवसात वाचून व्हायला हवं? मला ऑन एन एव्हरेज रोज 2 लोक तरी हे प्रश्न विचारतात. एखादं पुस्तक किती दिवसात वाचून व्हावं असं त्याचं कोणतंही स्टँडर्ड मोजमाप नाही. एखादं पुस्तक किती वेळा वाचून व्हावं याचंही कोणतंही स्टँडर्ड मोजमाप नाही. याला एकच गोष्ट आहे, पुस्तक तुम्हाला कळायला हवं, कन्सेप्ट कळायला हवे, अंडरस्टँड व्हायला हवे, कोणते प्रश्न येतात हे कळायला हवे, आणि मग तुमची ती प्रश्नांची उत्तरं बरोबर यायला हवी. या सगळ्या जर गोष्टी करता येत असतील तर त्याला अर्थ आहे. तुम्ही पुस्तक किती वेळा वाचलंय आणि किती दिवसात वाचलंय याला काहीही अर्थ नाही. रिव्हिजन किती असायला हवे? काही काही लोक सांगतात मी 10 रिव्हिजन केले, मी 50 रिव्हिजन केले. मला सांगा 50 रिव्हिजन करण्याला काय अर्थ आहे का? त्याला रिव्हिजन म्हणतात का? मी एकदा वाचले आणि मला काही गोष्टी कळल्या नाहीयेत, काही गोष्टी लक्षात राहिल्या नाहीत, सो मी त्याला परत एकदा व्हिजिट केलंय, रिव्हिजिट केलेला रिव्हिजन म्हणतात. जो 50 रिव्हिजन करतो ना तो मंद बुद्धीचा असतो. त्याला काहीच कळत नाही, त्या डोक्यात काही जात नाही, तो फक्त लोकांना दाखविण्यासाठी, लोकांना सांगण्यासाठी रिव्हिजन करतो. अशा चमकोगिरी करणाऱ्या लोकांपासून, चमकोगिरी करणाऱ्या माझ्यासारख्या शिक्षकांपासून, चमकोगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांपासून लांब राहायचं. 50 रिव्हिजन, 100 रिव्हिजन, 10 रिव्हिजन, 15 रिव्हिजन, रिव्हिजन आवश्यक आहेत, पण एखाद्याने 1 करावं, एखाद्यानं 2 करावं, एखाद्यानं 4 करावं हे त्या व्यक्तीनुसार ठरतं. रिव्हिजन महत्वाचं आहे. ऑलरेडी मी तुम्हाला 1 महिना रिव्हिजनसाठी दिलाय, मात्र रिव्हिजन कसं असावं? रिअलिस्टिक असावं. तुम्ही रिव्हिजन मध्ये परत पुस्तक पहिल्या पानापासून वाचत असाल याला काहीही अर्थ नाही. रिव्हिजन कसं करायचं याबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे. सगळंच वाचून काढायला जाता आणि वेळ पुरत नाही, आणि वेळ नाही पुरला किंवा फ्रस्ट्रेशन घेता. सगळेच टॉपिक, सगळीच पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न करायचा नाही. मोजकी पुस्तकं, स्कोरिंग पुस्तकं, इनपुट आउटपुट रेशो चांगला असणारी पुस्तकं वाचायची. टार्गेट ठेवताना ओव्हर टार्गेट ठेवायचं नाही. मोजकं टार्गेट ठेवायचं. टार्गेट झालं, कॉन्फिडन्स येतो, मोटिवेशन मिळतं, पुढचं टार्गेट ठेवायचं. छोट्या छोट्या टार्गेट्स मधनं तुमचं काम पूर्ण करायचं. मोठाली अँबिशियस बाहुबलीसारखी टार्गेट ठेवू नका. रिझल्ट सहज येऊ शकतो. ते म्हणतात ना की छोट्या छोट्या गोष्टींनी रिझल्ट येतो. दिवसभर इथलची ही नोट चांगली, इथलची ही नोट चांगली, गावभरच्या नोट्स प्रिंट काढत फिरू नका. सगळ्या कोचिंग क्लासेसच्या सगळ्या नोट्स सगळ्या सेम असतात, काय फरक नसतो. सगळीकडे सेम लोक कंटेंट काढणारे असतात. सो विनाकारण याची झेरॉक्स, याची झेरॉक्स, याची झेरॉक्स काढत फिरू नका. कोणतंही ज्ञानदीपचंच घ्या हे बिलकुलच म्हणत नाहीये. तुम्हाला जो कोणता सोर्स चांगला वाटतो तो सोर्स घ्या. कोणता सोर्स चांगला आहे? सगळे सोर्स चांगलेत, कुणाचाही सोर्स डावा नाही. त्यामुळे काय, जो सोर्स तुम्हाला चांगला वाटतो त्यावर चांगला पकड मिळवा आणि मग व्हॅल्युएशन साठी दुसरा एखादा स्कोर ऍड करा, सोर्स ऍड करा. आणखीन एक महत्वाची गोष्ट, एकाच पुस्तकावर फोकस करायचं. त्यानंतर आणखीन खूप सगळ्या लोकांचं काय असं टेस्ट सिरीज लावतात आणि टेस्ट सिरीजच्या स्कोरवर स्वतःला जज करतात. सर मला स्कोरच येत नाही, टेन्शन आलं. बिलकुल, टेस्ट सिरीज ही फक्त प्रॅक्टिससाठी असते, फक्त विश्लेषणासाठी असते. टेस्ट सिरीजच्या प्रश्नाचा आणि आयोगाच्या प्रश्नाचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. एखादी टेस्ट सिरीज लावा, तुमच्या क्लासमध्ये टेस्ट सिरीज होत असेल तर तेवढी एकच टेस्ट सिरीज चांगली सोडा. फक्त टेस्ट सिरीजच्या स्कोरवर स्वतःला जज करू नका. मी पास होईल 100% असं पण जज करू नका, किंवा माझा रिझल्ट येणार नाही असं सुद्धा जज करू नका. आणखीन एक वर्ग असतो जो काय म्हणतो, सर मी लक्ष्मीकांत 4दा वाचले पण माझ्या लक्षातच राहत नाही. माझं काय नाही, एवढ्या वेळेस वाचायची गरज का पडली? कारण तुम्ही समजून घेऊन वाचत नाही. एकदा समजून घेऊन वाचलं, दुसऱ्यांदा रिव्हिजन केलं, तिसऱ्यांदा गोष्टी पक्क्या होतात. 4दा का वाचायचंय? का? कारण तुम्हाला घाई आहे. तुम्हाला कोणाला तरी सांगायचंय की लक्ष्मीकांत मी 5दा वाचलंय. तुम्हाला तुमच्या पाठीवर थाप घ्यायची, तुम्हाला चमकोगिरी करायची आहे, म्हणून तुम्ही सांगता लक्ष्मीकांत एवढ्या वेळेस वाचलंय, हे तेवढ्या वेळेस वाचलंय. बिलकुल नाही. एक पुस्तक एकदा वेळ लागू द्या, हळूहळू समजून घेऊन चांगलं वाचायचं. सेकंड टाइम त्याचं रिव्हिजन करायचं, थर्ड टाइम त्याला कॉन्सॉलिडेट करायचं. रिझल्ट नक्की येतो. पूर्णच्या पूर्ण पुस्तक वाचण्याच्या भानगडीत पडू नका.
पुस्तकातले टॉपिक काढा, कोणत्या टॉपिकला किती स्कोर आहे हे बघा आणि त्या सोयीने रीडिंग करण्याचा प्रयत्न करा. चालेल? तर हा महत्वाचा व्हिडिओ होता. या सिरीज मधल्या 6 ते 7 व्हिडिओज पैकी हा एक व्हिडिओ आहे. आपण लवकरात लवकर बाकीच्या लेक्चरवरून भेटणार आहोत. हा फक्त तुम्हाला मंथचा प्लॅन मी सांगितला, सुरुवात कुठून करायची मी सांगितले. लवकरात लवकर भेटूया. तुम्हाला काही अडचणी असतील तर या व्हिडिओच्या खाली युट्यूब कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा, मी त्याच्यावरती परत व्हिडिओ काढून तुम्हाला उत्तर देईल. चालेल? शुभेच्छा.